हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. गेली काही दिवस आपण 12th सायन्सचा जो न्यू सिलेबस आहे त्याच्यामधला थर्ड टॉपिक जो आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन हा टॉपिक बघत आहोत. या टॉपिक मध्ये आपण एक्सरसाइज 3.2a मध्ये क्वेश्चन 2 बघत होतो. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू x. या क्वेश्चन मध्ये ऑलरेडी आपण 13 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 14 बघणार आहोत. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 14, sin raised to 5x into cos raised to 8x हे जे गिवन फंक्शन आहे हे आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. प्रथमतः आपण या फंक्शनचं इंटिग्रेशन I येतं असं कन्सिडर करू. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin raised to 5x into cos raised to 8x with respect to x. आता हे फंक्शन आपण रिअरेंज करू, सिंप्लिफाय करू. काय होईल बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin raised to 5x मी असं लिहितो sin raised to 4x into sin x into cos raised to 8x with respect to x. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin raised to 4x लिहिण्याची स्टाईल बदलतो. sin स्क्वेअर x होल स्क्वेअर. sin raised to 4x च लिहिलं, लिहिण्याची स्टाईल बदलली. sin स्क्वेअर x होल स्क्वेअर इनटू cos raised to 8x into sin x with respect to x. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x च्या बदली मी 1 मायनस cos स्क्वेअर x लिहितो. इन्स्टेड ऑफ sin स्क्वेअर x 10 स्टँडर्ड मधली पहिली आयडेंटिटी त्याचं कन्वर्शन जे आहे sin स्क्वेअर x इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर x लिहिलं होल स्क्वेअर इनटू cos रेज टू 8x इनटू sin x विथ रिस्पेक्ट टू x. मी हे इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन्स मेथड न फाइंड आउट करतो. पुट cos x is equal to t. Differentiating both sides with respect to x, we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. इथं d by dx of cos x is equal to dt by dx. cos x ची डेरिव्हेटिव्ह with respect to x मायनस साइन x हे dx इथं डिवाइड आहे, या साइडला येऊन मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू dt. म्हणजेच साइन x dx इज इक्वल टू मायनस dt. बोथ साइडची मी साइन चेंज केली. आता हे जे सिंप्लिफाईड केलेलं तुमचं फंक्शन आहे ते काय होईल बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर x. cos x साठी आपण t पुट करणार आहे म्हणजे 1 मायनस t स्क्वेअर आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. cos x साठी आपण t पुट करणार आहे म्हणजे t रेज टू 8 होणार इनटू t रेज टू 8 आणि sin x dx साठी हा जो एवढा पार्ट आहे याच्यासाठी मी मायनस dt पुट करणार आहे. मायनस dt. आता नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू हे मायनस सिम्बॉल इंटिग्रेशनच्या बाहेर येतो. मायनस इनटू इंटिग्रेशन ऑफ आता t रेज टू 8 आणखी 1 मायनस t स्क्वेअर होल स्क्वेअर आहे. 1 मायनस t स्क्वेअर होल स्क्वेअरचं एक्सपान्शन करूया. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येणार मायनस 2 इनटू फर्स्ट टर्म इनटू सेकंड टर्म म्हणजे 2t स्क्वेअर येणार प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर t रेज टू 4 येणार इनटू
t raised to 8 with respect to t. नेक्स्ट स्टेपला I is equal to minus integration of t raised to 8 ने या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्म्सला मल्टिप्लाय करू. t raised to 8 into 1 इथं मिळणार आहे t raised to 8 minus 2 into t square into t raised to 8 केलं तर t raised to 10 होणार आहे प्लस t raised to 4 into t raised to 8 केलं तर आपल्याला मिळणार आहे t raised to 12 with respect to t. ओके, नेक्स्ट स्टेपला इथं मी जागा अवेलेबल करतो आहे. तर काय होणार बघा, या ठिकाणी मी इंटिग्रेशन सेपरेट करायचं ठरवलं तर काय होईल बघा, I is equal to मायनस, हे मायनस होलला मल्टिप्लाय असल्यामुळे मी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो, मायनस इनटू इंटिग्रेशन ऑफ t raised to 8 with respect to t मायनस 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, 2 into इंटिग्रेशन ऑफ t raised to 10 with respect to t प्लस इंटिग्रेशन ऑफ t raised to 12 with respect to t. ओके, इंटिग्रेशन सेपरेट केलं, इथं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल. नेक्स्ट स्टेपला बघा, या ठिकाणी I is equal to या मायनस साइन मुळे साइन चेंज होती, मायनस इंटिग्रेशन ऑफ t raised to 8 dt मायनस मायनस प्लस 2 into इंटिग्रेशन ऑफ t raised to 10 with respect to t मायनस प्लस मायनस होणार इंटिग्रेशन ऑफ t raised to 12 with respect to t. नेक्स्ट स्टेपला I is equal to मायनस याचं इंटिग्रेशन t raised to 8 चं इंटिग्रेशन t raised to 9 अपॉन 9 प्लस इथं 2 into t raised to 10 चं इंटिग्रेशन with respect to t raised to 11 अपॉन 11 होणार मायनस t raised to 12 चं इंटिग्रेशन t raised to 13 अपॉन 13 प्लस कॉमन इंटिग्रल कॉन्स्टंट आपण c लिहिला. नेक्स्ट स्टेपला I is equal to मायनस 1 अपॉन 9 t आपण कशासाठी पुट केलं होतं, cos x साठी, तर cos raised to 9x प्लस 2 अपॉन 11 t साठी आपण cos x रिसब्स्टिट्यूट करणार आहे, cos raised to 11x मायनस 1 upon 13 into t साठी cos x रिसब्स्टिट्यूट करणार, cos raised to 13x plus c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15 काय आहे बघा, 3 raised to cos square x into sin 2x हे फंक्शन आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. प्रथम आपण याचं इंटिग्रेशन I येतं असं कन्सिडर करू. लेट I is equal to इंटिग्रेशन ऑफ 3 raised to cos square x into sin 2x dx. इथं सबस्टिट्यूशन्स मेथड आपण यूज करणार आहे. cos square x साठी मी t पुट करतो, पुट cos square x is equal to t. आता cos square x साठी t पुट केल्यानंतर याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार बघा, d by dx of cos square x is equal to dt by dx. आता या cos x ला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं तर हे x स्क्वेअर होणार आणि x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x असते, म्हणजे 2x च्या जागेला cos x आहे म्हणून cos x लिहिलं. cos x ला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं होतं म्हणून त्याला पुन्हा डिफरन्शिएट करणार, म्हणजेच d by dx of cos x आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x येते
म्हणून इथं मायनस साइन एक्स लिहिलं इज इक्वल टू dt बाय dx. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला मायनस 2 हे प्लस मायनस मायनस झालं 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू हे dx इथं डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार dx इज इक्वल टू dt. ठीक आहे. आता हे मायनस सिम्बॉल मी त्या साइडला नेतो आहे तर मला काय मिळणार बघा 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स dx इज इक्वल टू मायनस dt. आता 2 साइन एक्स कॉस एक्स हा कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2x चा. म्हणजे साइन 2x dx इज इक्वल टू मायनस dt असं आपल्याला मिळणार आहे. कारण साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा कॉस थीटा असतो. त्याच्या आधारे आपण हे लिहिलं. आता तुमचं फंक्शन इंटिग्रेबल जे फंक्शन आहे ते काय होणार बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू cos स्क्वेअर x साठी t कन्सिडर केलं म्हणून 3 रेस टू t होणार आहे. आणखीन हे sin 2x dx साठी एवढ्या पार्ट साठी तुम्ही मायनस dt पुट करणार आहात. मायनस dt इथं पुट केलं. ओके. नेक्स्ट स्टेपला हे मायनस सिम्बॉल बाहेर घेतलं I इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू t dt होणार आहे. आता तुम्हाला हा फॉर्म्युला पार्ट आहे इंटिग्रेशन ऑफ a रेस टू x dx इज इक्वल टू a रेस टू x अपॉन log a प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. या फॉर्म्युल्याच्या आधारे याचं इंटिग्रेशन होणार आहे I इज इक्वल टू मायनस ब्रॅकेट मध्ये लिहितो 3 रेस टू t अपॉन log 3 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू मायनस 3 इन्स्टेड ऑफ t मी cos स्क्वेअर x कारण t मी कशासाठी पुट केलं होतं cos स्क्वेअर x साठी ते इथं रिसबस्टिट्यूट करतो मायनस 3 रेस टू cos स्क्वेअर x अपॉन log 3 प्लस c हे तुमचं फायनल आन्सर असणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन नंबर 16 sin 6x अपॉन sin 10x इंटू sin 4x हे जे फंक्शन आहे हे आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. याचं इंटिग्रेशन I येतं असं कन्सिडर करू लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 6x अपॉन sin 10x into sin 4x with respect to x. हे फंक्शन सिंप्लिफाय करू. सिंप्लिफाय करत असताना I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 6x मी लिहिण्याची स्टाईल बदलतो sin 10x minus 4x upon sin 10x into sin 4x with respect to x. sin 6x लिहिलं मात्र लिहिण्याची स्टाईल मी वापरली sin 10x minus 4x असं लिहिलं. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये sin ऑफ a minus b या हा फॉर्म्युला बाय हार्ट केला होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. sin ऑफ a minus b इज इक्वल टू sin a cos b minus cos a sin b हा फॉर्म्युला तुम्हाला बाय हार्ट असेल. या फॉर्म्युल्याच्या आधारे sin ऑफ 10x minus 4x मी असं लिहितो आहे इथं a च्या जागेला 10x आहे b च्या जागेला 4x आहे. sin 10x into cos 4x minus cos 10x into sin 4x upon sin 10x into sin 4x with respect to x. नेक्स्ट स्टेपला मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो आहे म्हणजे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin 10x
into cos 4x upon sin 10x into sin 4x minus इथं डिनॉमिनेटर येणार आहे काय होईल बघा cos 10x into sin 4x upon sin 10x into sin 4x with respect to x. ठीक आहे इथं फक्त मी डिनॉमिनेटर सेपरेट केलेला आहे. आता sin 10x कॅन्सल होईल इथं sin 4x कॅन्सल होईल इथं cos 4x upon sin 4x राहिलं म्हणजे मी काय लिहू शकतो बघा मी इथं जागा अवेलेबल करतो आहे तर बघा I is equal to इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये cos 4x upon sin 4x साठी मी cot 4x लिहितो आहे मायनस इथं बघायचं cos 10x आहे cos 10x upon sin 10x साठी मी cot 10x लिहू शकतो cot 10x with respect to x. नेक्स्ट स्टेपला I is equal to इथं मी इंटिग्रेशन सेपरेट करतो इंटिग्रेशन ऑफ cot 4x with respect to x minus इंटिग्रेशन ऑफ cot 10x with respect to x. आता तुम्हाला हा फॉर्म्युला बाय हार्ट असेल बघा इंटिग्रेशन ऑफ cot x dx काय आहे log mod sin x प्लस c असा फॉर्म्युला आहे तर या फॉर्म्युल्यानुसार मला याचे इंटिग्रेशन काय मिळेल बघा I is equal to log mod sin 4x upon 4 येणार कारण इथं x चा कोएफिशिएंट 4 असल्यामुळे आपण 4 ने डिवाइड केलं मायनस याचं इंटिग्रेशन log mod sin 10x upon 10 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c असणार आहे. नेक्स्ट स्टेपला आता मी इथं जागा अवेलेबल करतो काय होईल बघा I is equal to इथं तुम्ही विचारात घ्या या दोन टर्मची मला सबट्रॅक्शन करायचं आहे या दोन टर्मचं मला सबट्रॅक्शन करायचं आहे डिनॉमिनेटर इक्वल आहेत का तर डिनॉमिनेटर इक्वल नाही डिनॉमिनेटर इक्वल होण्यासाठी डिनॉमिनेटरचा एलसीएम घेतला तर एलसीएम मला 20 मिळतो आहे 4 आणखीन 10 चा एलसीएम काय मिळतो आहे 20 मिळतो आहे इथं 20 होण्यासाठी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे म्हणजे I is equal to 5 into log mod sin 4x upon 5 into 4 केल्यानंतर 20 मिळेल मायनस इथं डिनॉमिनेटरला 10 आहे त्याचं जर 20 व्हायचं असेल तर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच 2 into log mod sin 10x upon 20 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c येणार आहे नेक्स्ट स्टेपला बघा इथं मी 1 upon 20 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील बघा 5 into log mod mod इथं कंप्लीट पाहिजे sin 4x minus 2 into log mod sin 10x प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट काय असणार आहे c असणार आहे ओके नेक्स्ट स्टेपला बघा काय होणार आहे I is equal to 1 upon 20 into ब्रॅकेट मध्ये हा जो 5 हा कोएफिशिएंट आहे कोएफिशिएंट बिकम पावर्स हा जर कन्सेप्ट वापरला तर log mod sin 4x याची पॉवर 5 होणार आहे मायनस हा जो 2 हा कोएफिशिएंट आहे त्याचं पॉवर मध्ये कन्वर्शन होईल म्हणजेच log mod sin 10x होल स्क्वेअर हे स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c इथं रूल्स कुठला वापरलेला आहे k into log x is equal to
log x रेस टू k हा रूल्स इथं यूज केलेला आहे. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I इज इक्वल टू हाफ इंटू इथं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लॉग मॉड मी हे असं लिहू शकतो साइन रेस टू 5 4x मायनस लॉग हे मी असं लिहू शकतो साइन स्क्वेअर 10x प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. आता इथं मायनस आहे म्हणजे मी डिव्हिजनच्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो. हा रूल्स तुम्हाला माहिती आहे की log m मायनस log n असेल तर log m अपॉन n मिळतं. या फॉर्म्युल्यानुसार लॉगॅरिथमच्या या रूल्स नुसार मी असं लिहू शकतो इथं 1 अपॉन 20 आहे, इथं पण 1 अपॉन 20 पाहिजे. I इज इक्वल टू 1 अपॉन 20 इंटू लॉग मॉड मध्ये हे वास्तविक मॉड मध्ये आहे, हे मॉड काय लिहिता येईल साइन रेस टू 5 4x अपॉन साइन स्क्वेअर 10x प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. या एक्सरसाइज मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. तर काय क्वेश्चन आहे बघा, साइन x इंटू कॉस क्यूब x अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर x हे फंक्शन आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. याचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कन्सिडर करू. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन x इंटू कॉस क्यूब x अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर x dx. आता या ठिकाणी आपण हे फंक्शन सिंप्लिफाय करू. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन x इंटू कॉस क्यूब x आहे. कॉस क्यूब x लिहिण्याची स्टाईल बदलूया, कॉस x इंटू कॉस स्क्वेअर x अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर x dx. मी इथं कॉस क्यूब x कॉस इंटू कॉस स्क्वेअर x असं लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्टेपला इथं हे फंक्शन इंटिग्रेट करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करणार आहोत. मी cos स्क्वेअर x साठी t पुट करतो. पुट cos स्क्वेअर x इज इक्वल टू t. आता cos स्क्वेअर x साठी t पुट केल्यानंतर याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर d बाय dx ऑफ cos स्क्वेअर x इज इक्वल टू dt बाय dx. ठीक आहे. आता या cos x ला मी तात्पुरतं x कन्सिडर करतो तर हे x स्क्वेअर होणार. इथं चेन रूलचा आपण यूज करतोय. आता x स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x असते, त्यामुळं इथं मला मिळणार आहे 2 cos x, कारण x च्या बदली cos x लिहिलं. याला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं होतं म्हणून त्याला मी पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे d बाय dx ऑफ cos x. आणि cos x ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin x येते तर इथं मायनस sin x इज इक्वल टू dt बाय dx. ठीक आहे. आता मायनस 2 cos x इंटू sin x आणि हे इथं dx डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू dt. हे मायनस सिम्बॉल किंवा हे -2 इथे इंटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होईल म्हणजे cos x इंटू sin x dx इज इक्वल टू -हाफ dt येणार आहे. -हाफ dt मिळणार आहे. आता तुमचं जे फंक्शन आहे या फंक्शनचा जर विचार केला तर sin x cos x dx एवढ्या पार्ट साठी तुम्ही -हाफ dt लिहू शकता आणि cos स्क्वेअर x साठी t लिहिणार आहात.
म्हणजेच हे जे इंटिग्रेशनचं फंक्शन आहे ते काय मिळणार बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x साठी मी t पुट करणार आहे अपॉन 1 प्लस cos स्क्वेअर x म्हणजेच 1 प्लस t, कारण cos स्क्वेअर x साठी आपण t पुट केलेला आहे. आणखी हे जे आहे sin x cos x dx एवढ्या पार्ट साठी तुम्ही मायनस हाफ dt पुट करणार आहे, मायनस हाफ dt. नेक्स्ट स्टेपला हे मायनस हाफ कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ t अपॉन 1 प्लस t dt असं राहणार आहे. आता डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहे तसंच फंक्शन न्यूमरेटरला आणण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात. तर काय होईल बघा, I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ डिनॉमिनेटरला 1 प्लस टी आहे, इथं पण 1 प्लस टी यायचं असेल तर इथं 1 ऍड करावं लागेल, 1 प्लस टी. इथं 1 ऍड केलं म्हणून मला 1 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी. मी इथं माझ्या सोयीसाठी ग्रुपिंग करतो, 1 प्लस टी हा एक ग्रुप बनवला. आता मी इथं इंटिग्रेशन सेपरेट करतो, या ठिकाणी जागा उपलब्ध करू. आपण टी cos स्क्वेअर x साठी पुट केलेलं आहे, नंतर आपल्याला ते रिसबस्टिट्यूट करावं लागेल. तर I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ काय होणार 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी, ठीक आहे, मायनस 1 अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी. आता हे 1 प्लस टी कॅन्सल झालं तर काय शिल्लक राहील बघा, I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस टी विथ रिस्पेक्ट टू टी असणार आहे. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू हे हाफ होलला मल्टिप्लाय असल्यामुळे मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो, इंटिग्रेशन ऑफ 1 dt मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस टी dt, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू मायनस हाफ इंटू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू टी, टी मिळतं, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x विथ रिस्पेक्ट टू x, लॉग मॉड x असतं तसं याचं इंटिग्रेशन लॉग मॉड 1 प्लस टी मिळणार आहे, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. ओके. नेक्स्ट स्टेपला आपण इन्स्टेड ऑफ टी काय पुट करणार आहे, cos स्क्वेअर x पुट करणार आहे. मात्र हे मायनस सिम्बॉल जर मी आतमध्ये नेलं तर साइन चेंज होतील, म्हणजेच काय होईल बघा, I इज इक्वल टू हाफ इंटू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे मायनस सिम्बॉल मी आतमध्ये नेतो आहे, मायनस लॉग मॉड 1 प्लस टी आहे त्याचं प्लस होईल लॉग मॉड 1 प्लस टी, आणि हे प्लस टी आहे त्याचं मायनस टी होईल, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, प्लस सी. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू हाफ इंटू लॉग मॉड 1 प्लस टी, टीच्या बदली cos स्क्वेअर x रिसबस्टिट्यूट केलं, मॉड कंप्लीट, मायनस cos स्क्वेअर x, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, प्लस सी. हे तुमचं फायनल आन्सर असणार. ओके. तर आपण एक्सरसाइज 3.2a कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज स्टार्ट करू. तर नेक्स्ट कन्सेप्ट बघा, इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये एक्सरसाइज 3.2b चे बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. एक्सरसाइज 3.2b मध्ये थोडे वेगळ्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला टॅकल करावे लागतील. हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युले
बाय हार्ट करावे लागतील, पाठच करावे लागतील. त्याचं काही टेक्निक असतं, ते टेक्निक तुम्ही लक्षात ठेवावं लागेल. ते टेक्निक जर लक्षात ठेवलं तर हे फॉर्म्युले आठवणं सोपं जाईल. तर बघा, काही बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते आपण बघणार आहोत. सम स्पेशल इंटिग्रल्स आपण बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. हे जे पहिले 3 फॉर्म्युले आहेत ते सिमिलर पॅटर्न मध्ये आहेत. ते लक्षात ठेवण्याचं एक वेगळं टेक्निक आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की d बाय dx ऑफ tan इनवर्स x इज इक्वल टू 1 प्लस x स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस 1 काय नाही, 1 प्लस x स्क्वेअर काय, बोथ आर दी सेम. 1 म्हणजे 1 स्क्वेअर आहे. थोडक्यात इथं इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx काढत असताना 1 a tan इनवर्स x a प्लस c. इथं इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 a tan इनवर्स x a. 1 ला रिप्लेस केलेला आहे थोडक्यात a न. 1 म्हणजेच 1 स्क्वेअर असतं, त्याच्याऐवजी इथं a स्क्वेअर आहे. हा फॉर्म्युला काय आहे आणि कोणत्या टेक्निकनं लक्षात ठेवायचा हे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 a tan इनवर्स x a प्लस c. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx. इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx फाइंड आउट करत असताना इथं 1/2a log mod, इथं x माइनस a आहे ते x माइनस a ऍज इट इज लिहिणार, अपॉन x प्लस a प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log mod x माइनस a अपॉन x प्लस a प्लस c. हा फॉर्म्युला थर्ड नंबरचा फॉर्म्युला याच्या जवळचा फॉर्म्युला आहे. बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a आणखी log इथपर्यंत हा फॉर्म्युला सेम आहे. इथं a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं डिनॉमिनेटरला a माइनस x लिहायचं आणि न्यूमरेटरला a प्लस x लिहायचं प्लस. हे 3 फॉर्म्युले या टेक्निकनं लक्षात ठेवावे लागतील. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 a tan इनवर्स x a प्लस c. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 1 x स्क्वेअर माइनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log mod x माइनस a अपॉन x प्लस a प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. आणखी इंटिग्रेशन ऑफ 1 a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर dx. इथं बघायचं, इथं व्हेरिएबल आधी होता, कॉन्स्टंट नंतर होतं. इथं कॉन्स्टंट आधी आहे, व्हेरिएबल नंतर आहे. तर इंटिग्रेशन ऑफ 1 a स्क्वेअर माइनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log mod, हे जे a माइनस x आहे ते डिनॉमिनेटरला लिहायचं आणि न्यूमरेटरला a प्लस x लिहायचं प्लस c. या टेक्निकनं हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्टचे हे जे पहिले जे 4th 5th आणखी 6th फॉर्म्युल्याचं एक टेक्निक आहे. ते टेक्निक कशा पद्धतीने वापरायचं तेही बघा. 4th नंबरचा फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ 1/√x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना log mod x
प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. त्याच्यानंतर फिफ्थ जो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू, इथं बघा लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. इथं दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये लॉग मॉड एक्स प्लस पर्यंत सेम आहे. इथं अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे ते उचलून ऍज इट इज ठेवलेलं आहे. इथं अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे ते उचलून इथं ऍज इट इज ठेवलेलं आहे प्लस सी. ओके, फॉर्म्युला नंबर 6 काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. कारण तुम्हाला माहिती आहे की डी बाय डीएक्स ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. असं साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. थोडक्यात याच फॉर्म्युलेला ए च्या ठिकाणी 1 आहे म्हणजे 1 स्क्वेअर आहे, इथं ए स्क्वेअर आहे. तर काय होणार इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आणखी तर हा जो लास्ट फॉर्म्युला आहे तुम्हाला कल्पना आहे की डी बाय डीएक्स ऑफ सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन x into under root x square minus 1. sec inverse x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x into under root x square minus 1 येते ही तुम्हाला माहित आहे. याच्या आधारे याचं इंटिग्रेशन काढत असताना 1 अपॉन a sec inverse x अपॉन a प्लस c असं याचं इंटिग्रेशन येणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 upon x into under root x square minus a square dx is equal to 1 upon a sec inverse x upon a plus c. इथं या ठिकाणी अंडर रूट चे हे जे तीन फॉर्म्युले होते 4, 5 आणखी 6, इथं रूटच्या बाहेर x नव्हतं, इथं रूटच्या बाहेर x आहे. तेव्हा या ठिकाणी हा फॉर्म्युला वेगळा लक्षात ठेवावा लागेल. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी पहिल्या 3 फॉर्म्युल्यांचा एक ग्रुप करा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आणखी फोर्थ, फिफ्थ आणखी सिक्स्थ या फॉर्म्युल्यांचा सेकंड ग्रुप करा, सेकंड ग्रुप बनवा. आणखी हा जो 7th नंबरचा फॉर्म्युला आहे तो तुम्ही सेपरेट लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले जर तुम्हाला आठवले तर ही एक्सरसाइज अत्यंत सोपी जाईल. तुम्हाला जे फंक्शन दिलं जाईल, क्वेश्चन जो दिला जातो आहे त्या क्वेश्चन मधलं जे फंक्शन आहे ते फंक्शन कदाचित या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये नसेल, त्याला आपल्याला मॉडिफाय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. या फॉर्म्युल्यांच्या फॉर्मॅट मध्ये यापैकी कुठल्या तरी एका फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आणावं लागेल आणि मग इंटिग्रेट करावं लागेल. याच्याशिवाय या 7 फॉर्म्युल्या शिवाय आणखी काही सबस्टिट्यूशन्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सबस्टिट्यूशन्स या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या आधारे तयार झालेल्या आहेत. त्या कशा तयार होतात याच्या खोलात आता आपण शिरणार नाही, मात्र काही ठराविक सबस्टिट्यूशन्स मी तुम्हाला देतो आहे, त्या तुम्ही बाय हार्ट केल्या तर तुमचं काम अधिक सोपं होईल. ओके, तर आपण सबस्टिट्यूशन्स बघूया. आता आपण काही इम्पॉर्टंट सबस्टिट्यूशन्स बघणार आहोत. सम युजफुल सबस्टिट्यूशन्स. इथं फंक्शन आणखी सबस्टिट्यूशन्स लिहिलेले आहेत. तुमचं फंक्शन जे आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे ते जर अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर च्या फॉर्मॅट मध्ये असेल, म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर
म्हणजे कॉन्स्टंटचा स्क्वेअर मायनस व्हेरिएबलचा स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये असेल तर तुम्ही x इज इक्वल टू a sin थीटा किंवा x इज इक्वल टू a cos थीटा सबस्टिट्यूट करणार आहात. तुमचं फंक्शन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर च्या फॉर्मॅट मध्ये असेल तर x च्या बदली तुम्ही a tan थीटा सबस्टिट्यूट करणार आहात. तुमचं फंक्शन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर x इज इक्वल टू a sec थीटा सबस्टिट्यूट करणार आहात. जर तुमचं फंक्शन अंडर रूट a मायनस एक्स अपॉन a प्लस एक्स अशा फॉर्मॅट मध्ये असेल तर x इज इक्वल टू a cos 2 थीटा सबस्टिट्यूट करणार आहात. ही सबस्टिट्यूशन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावरून बनवले गेले आहेत. हे सबस्टिट्यूशन्स एवढ्यासाठी आपल्याला वापरावं लागेल की तुमचं फंक्शन ज्याचं इंटिग्रेशन करायचं आहे त्याला सिंप्लिफाय करण्यासाठी तुम्हाला सबस्टिट्यूशन्स करावं लागेल. बघा समजा तुमच्याकडे एक उदाहरण दाखल फंक्शन जे आहे ते या फॉर्मॅट मध्ये आहे a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर च्या फॉर्मॅट मध्ये. मी आता तुम्हाला सांगितलं की अंडर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर x च्या बदली a sin थीटा किंवा a cos थीटा सबस्टिट्यूट करणार आहे. मी समजा इथं x च्या बदली a sin थीटा सबस्टिट्यूट केलं तर हे a स्क्वेअर मायनस x च्या बदली a sin थीटा पुट करणार त्याचा स्क्वेअर असल्यामुळे a स्क्वेअर इनटू sin स्क्वेअर थीटा होणार. याच्यातून मी a स्क्वेअर कॉमन घेतलं तर अंडर रूट a स्क्वेअर इनटू ब्रॅकेट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा राहणार आहे. a स्क्वेअर जर अंडर रूट च्या बाहेर घेतलं तर ते a येणार आहे इनटू अंडर रूट मध्ये जे आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा त्याच्याबद्दल मी लिहू शकतो अंडर रूट कॉस स्क्वेअर थीटा आणि अंडर रूट कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस थीटा म्हणजे a cos थीटा मिळणार. आणि मग याचं इंटिग्रेशन काढणं तुम्हाला खूप सोपं जात आहे. a कॉन्स्टंट आहे बाहेर घेणार आणि इंटिग्रेशन ऑफ cos x तुम्हाला माहिती आहे sin x येतं म्हणजे इंटिग्रेट करणं सोपं जातं. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक गोष्ट चेक करून बघू शकता. म्हणजे हे फॉर्म्युले जे इंटिग्रेशनचे सबस्टिट्यूशन साठी जे काय मी तुम्हाला बोर्डवरती दिलेलं आहे हे कशाच्या आधारे तयार झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म्युल्याच्या आधारे. उदाहरण दाखल तुम्ही सेकंड विचारात घ्या अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे असं जेव्हा असेल तेव्हा x साठी मी a tan थीटा पुट करायला सांगितलं. मी इथे x साठी a tan थीटा पुट केलं तर अंडर रूट x च्या बदली a tan थीटा त्याचा स्क्वेअर असल्यामुळे a स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस a स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. इथं मी a स्क्वेअर कॉमन घेतला आणि अंडर रूट च्या बाहेर घेतलं तर त्याचं a होणार अंडर रूट मध्ये tan स्क्वेअर थीटा प्लस 1 राहिलं इज इक्वल टू a इंटू अंडर रूट मध्ये tan स्क्वेअर थीटा प्लस 1 म्हणजे sec स्क्वेअर थीटा. कारण तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये पाठ केलेला आहे sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि अंडर रूट sec स्क्वेअर थीटा म्हणजे sec थीटा म्हणजे a इंटू sec थीटा आणि sec थीटाचं इंटिग्रेशन तुम्हाला काढता येतं. a कॉन्स्टंट आहे बाहेर घेणार इंटिग्रेशन ऑफ sec थीटा काढणार आणि तुमचं आन्सर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे गिवन फंक्शन सिंप्लिफाय करण्यासाठी ही सबस्टिट्यूशन्स तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. तर आपण मगाशी जे काही 7 फॉर्म्युलेज बघितले त्याच्या प्रूफ सुद्धा आपण बघणार आहोत. कारण बऱ्याच एक्झाम्स मध्ये बोर्ड एक्झामला त्याचे प्रूफ विचारले जातात. बऱ्याच वेळा त्या प्रूफ विचारल्या गेलेला आहे त्यामुळे त्याचं प्रूफ ही तुम्हाला माहित असणं तो फॉर्म्युला कसा तयार होतो हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर चला त्या फॉर्म्युलांच्या प्रूफ्स आपण बघूया. ओके. आपण पहिला फॉर्म्युला बघितला होता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस c. हा फॉर्म्युला
आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा, म्हणजेच आपण असं लिहूया, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. इथं या एक्सप्रेशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दिसत आहे, म्हणून मी एक्स साठी a tan थीटा पुट करतो. पुट x इज इक्वल टू a tan थीटा. x इज इक्वल टू a tan थीटा पुट केल्यानंतर मी डिफरन्शिएट करतो आहे बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणजेच डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू थीटा वी गेट एक थीटाच्या रिस्पेक्ट मध्ये मी डिफरन्शिएट केलं तर x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा dx बाय d थीटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे बाहेर येईल आणि tan थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा sec स्क्वेअर थीटा मिळणार आहे. मी आता इथं थीटा d थीटा इथं डिवाइड आहे, हे d थीटा तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे dx इज इक्वल टू a sec स्क्वेअर थीटा d थीटा येणार आहे. याच्याशिवाय आणखीन काही गोष्टी मिळवून घेतो. also x is equal to a tan theta, therefore tan theta is equal to x upon a, therefore theta is equal to tan inverse x upon a. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन ठेवतो, कारण नंतर मला याचा यूज करावा लागेल. नेक्स्ट, तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते कसं कन्वर्ट होईल बघा. I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर आहे, x साठी मी a tan थीटा भरणार आहे, म्हणजे a स्क्वेअर इंटू tan स्क्वेअर थीटा होणार प्लस a स्क्वेअर ॲज इट इज, आणि या dx साठी मी पुट करणार आहे a sec स्क्वेअर थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. इन्स्टेड ऑफ dx मी काय पुट केलं, a sec स्क्वेअर थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. ओके, आता इथं बघायचं, या ठिकाणी I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हे a स्क्वेअर मी कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये उरणार आहे tan स्क्वेअर थीटा प्लस 1 इंटू a sec स्क्वेअर थीटा d थीटा. आता नेक्स्ट स्टेपला I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस 1 किंवा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजे sec स्क्वेअर थीटा, sec स्क्वेअर थीटा इंटू a sec स्क्वेअर थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं हे a आणि या स्क्वेअर मधलं a कॅन्सल होईल, sec स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल, तर काय शिल्लक राहिलं बघा, I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a विथ रिस्पेक्ट टू थीटा. नेक्स्ट स्टेपला I is equal to 1 अपॉन a कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल 1 अपॉन a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू थीटा. आता मी इथं लिहितो I is equal to 1 अपॉन a. आता 1 चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थीटा, थीटा मिळणार आहे प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. I is equal to 1 अपॉन a इंटू, इथं थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे tan इनवर्स x अपॉन a, ती इथं मी पुट केली tan इनवर्स x अपॉन a प्लस c. याचाच अर्थ हे जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस c मिळालेला आहे. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस c. कसं फॉर्म्युला तयार झाला तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघणार आहोत, तो कसा फॉर्म्स होतो बघा. सेकंड फॉर्म्युला आपण बघितलेला होता, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx
इज इक्वल टू 1 अपॉन 2a log mod x मायनस a अपॉन x प्लस a प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे। याच्यासाठी मी याची लेफ्ट हँड साइड जी आहे त्याचं इंटिग्रेशन I कन्सिडर करतो। I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx। मी इथं हे फंक्शन रिअरेंज करतो आहे। I इज इक्वल टू याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 2a न मल्टिप्लाय करतो आहे। न्यूमरेटरला 2a न मल्टिप्लाय केलं तर 2a अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx। न्यूमरेटरला 2a न मल्टिप्लाय केलं म्हणून 2a न डिवाइड केलं। ओके, 2a न मल्टिप्लाय केलं, 2a न डिवाइड केलं। ओके, नेक्स्ट स्टेपला या ठिकाणी I इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू इंटिग्रेशन ऑफ 2a अपॉन इथं बघायचं x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर याचे फॅक्टर्स पडतील x मायनस a आणखीन x प्लस a विथ रिस्पेक्ट टू x। ठीक आहे, आता डिनॉमिनेटरला जे आहे ते न्यूमरेटरला आणण्याचा आपण प्रयत्न करूया। मी काय करतो बघा, I इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू इंटिग्रेशन ऑफ मी इथं x ऍड करतो आणि x सबट्रॅक्ट करतो। x प्लस या 2a पैकी मी एक a इथं दिलं, x ऍड केलेला आहे, x मायनस केलं, प्लस a 2aच लिहिलेला आहे, a प्लस a मीन्स 2a। x ऍड केलेला आहे, x सबट्रॅक्ट केलेला आहे, अपॉन x मायनस a x प्लस a विथ रिस्पेक्ट टू x। आता नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू इंटिग्रेशन ऑफ x प्लस a चा एक ग्रुप करतो x प्लस a। त्याच्यानंतर या दुसऱ्या दोन टर्म्स मधून मी मायनस सिम्बॉल जर कॉमन घेतलं तर मायनस x मायनस a ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील। हे मायनस x होतं ते प्लस झालं, प्लस a होतं ते मायनस झालं, मायनस सिम्बॉल कॉमन घेतल्यामुळे, अपॉन x मायनस a इंटू x प्लस a विथ रिस्पेक्ट टू x। ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो। I इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू इंटिग्रेशन ऑफ x प्लस a अपॉन x मायनस a x प्लस a माइनस x माइनस a अपॉन x माइनस a इंटू x प्लस a विथ रिस्पेक्ट टू x। नेक्स्ट स्टेपला हे x प्लस a कॅन्सल होईल, x मायनस a कॅन्सल होईल, तर काय शिल्लक राहील बघा, I इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन x मायनस a मायनस 1 अपॉन x प्लस a विथ रिस्पेक्ट टू x। ठीक आहे, बघा आता मी इंटिग्रेशन सेपरेट करतो। I इज इक्वल टू 1 अपॉन 2a स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो कारण हे होलला मल्टिप्लाय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x मायनस a dx माइनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x प्लस a dx स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट। नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो आहे, म्हणजेच I इज इक्वल टू 1 अपॉन 2a। आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x लॉग मॉड x असतं, या फॉर्म्युल्यानुसार इथं मी लिहिणार आहे, हे होलला मल्टिप्लाय आहे, log mod x minus a minus log mod x plus a, x plus a plus integral constant c। नेक्स्ट स्टेपला बघा, I is equal to 1 upon 2a into ब्रॅकेट मध्ये इथं मायनस दिसत आहे, तुम्हाला लॉगॅरिथमचा हा रूल माहित आहे, log m minus log n
इज इक्वल टू लॉग एम अपॉन एन. या फॉर्म्युल्यानुसार मी हे असं लिहू शकतो, लॉग मॉड एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी. हीच तुमची राईट हँड साइड आहे का बघा. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2a लॉग मॉड x मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट सी असं प्रूव्ह होत आहे. ओके, आज आपण इथं थांबणार आहोत. या एक्सरसाइजचा एक्सरसाइज 3.2 बी चा बेसिक कन्सेप्टचा काही पार्ट अजूनही शिल्लक आहे. तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.